गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर त्या दिवसापासून मुंबई ठाण्यासह कोकण पट्ट्यामध्ये परतलेला वरुण राजा आता न थकता न थांबता बॅटिंग करतोय। रात्रीपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। सध्या सगळं काही सुरळीत असलं तरी हा पाऊस असाच सुरू राहिल्यास मुंबईतील वाहतूक रेल्वे सेवेला फटका बसण्याची शक्यता आहे। अक्षय भाटकर आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। अक्षय, किती पाऊस झालेला आहे मुंबई आणि परिसरामध्ये? सध्या वाहतुकीची काय परिस्थिती? आपण आकडेवारी बघितली तर त्याच्यामध्ये मुंबईच्या शहर भागामध्ये जवळजवळ 40 मिलीमीटर, मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये नगरांमध्ये देखील 45 मिलीमीटरचा थोडाफार जास्त असा पाऊस पडला आहे। पण हीच जर आकडेवारी आपण 5:30 वाजल्याची बघितली, म्हणजे अर्ध्या तासानंतरची आकडेवारी बघितली, तर त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला दिसून येते। तोच जो पाऊस आहे तोच पाऊस जवळ पश्चिम उपनगरांमध्ये अर्ध्या तासानंतर हा जवळजवळ 74 मिलीमीटर आणि त्याचबरोबर पूर्व उपनगरांमध्ये जवळजवळ 64 मिलीमीटर इतकं झालेलं आहे। त्याच्यामुळे अगदी अर्ध्या तासात जो पाऊस पडलाय मगाशी तो प्रचंड झालेला आहे आणि त्याच्यानंतर देखील हा जो पाऊस आहे तो कंटिन्युअस सुरू आहे। खूप मुसळधार पाऊस सध्या मुंबईमध्ये बरसतोय। मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरात याचा जोर जो आहे तो जास्त आहे। त्याच्यामुळे गाड्यांवर म्हणजे रेल्वेवर याचा परिणाम होऊ शकतो। त्याचबरोबर जे सखल भाग आहेत पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये त्या ठिकाणी देखील पाणी भरू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय। सध्या तरी सर्व परिस्थिती जी आहे ती नॉर्मल आहे। रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित सुरू आहेत। रोड देखील ट्रॅफिक नसल्यामुळे अगदी सुरळीत सुरू आहेत। रोडवर देखील ट्रॅफिक नसल्यामुळे कुठेही सध्या तरी वाहतुकीला फटका बसला नाही। पण हाच जर पाऊस असा सुरू राहिला, हा जर जोर असा सुरू राहिला तर येत्या अगदी 1 ते 2 तासात मुंबईचे जे रेल्वे लाईन आहे त्याचबरोबर रस्ते जे आहेत ते देखील क्राऊडेड होतील। त्याचबरोबर त्या ठिकाणी ट्रॅफिक होईल आणि रेल्वे व्यवस्था देखील विस्कळीत होईल। अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।